भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे। शोएब मलिकने सोशल मीडियावर सना जावेदशी लग्न केल्याचे फोटो शेअर करत चर्चेला पूर्ण विराम दिला होता। यानंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा अधिकृतपणे वेगळं झाल्याचं उघड झालं। शोएब मलिकशी घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। 25 जानेवारीच्या मध्यरात्री तिने इंस्टाग्रामला फोटो शेअर केला। या फोटोत ती आरशात पाहताना दिसत आहे। हा फोटो शेअर करताना तिने पोस्टमध्ये तिने रिफ्लेक्ट म्हणजेच प्रतिबिंबित असा फक्त एक शब्द लिहिला आहे। सानिया आपल्या मुलांसोबत भारतात परतली आहे। मुलांसोबतचा फोटोही तिने नुकताच शेअर केला आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर धडकले। राज्यभरातून लाखो मराठा बांधव नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले। आंदोलकांची संख्या पाहून सरकारने देखील धास्ती घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाठवले। इतकंच नाही तर त्यांनी जरांगे यांच्या अनेक मागण्या देखील मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं। जरांगे यांच्या हातात सरकारचा जीआर पडताच मराठा आंदोलक शांत झाले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पहिली चाल यशस्वी ठरली। आता ते स्वतः मराठा मोर्चाला सामोरे जात सुधारित जीआर जरांगे यांच्या हाती देणार आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे। त्यानंतर मुंबईतील आंदोलन स्थगित झाल्याचे घोषित करण्यात येईल असे जवळपास निश्चित झाले आहे। उज्जैनच्या मकडोन गावातील अनुसूचित जातीच्या सदस्यांनी आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची कथितपणे तोडफोड केली असे उज्जैनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश भार्गव यांनी सांगितले। या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार पाटीदार समाज सरदार पटेलांच्या पुतळ्याची मागणी करत असताना भीम आर्मीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सार्वजनिक चौकात बसवायचा होता। तोडफोडीच्या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली। लोकांनी दगडफेक केली आणि अनेक दुकानांची तोडफोड केली। परिसरात वाहने जाळण्यात आली। पोलिसांनी सांगितले की एक उपनिरीक्षक लालचंद शर्मा आणि काही स्थानिक जखमी झाले आहेत। मकडोन गावातील पाटीदार समाजाच्या सदस्यांनी हा पुतळा बसवला होता। अनेक दिवसांपासून ते याची मागणी करत होते। उत्तर प्रदेश बरेलीमधील सेंट्रल स्टेट कॉलनीत राहणारे कृष्णानंद पांडे पिलीभीत साखर कारखान्यातील ऊस व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते। पहाटे ते घराबाहेर फिरायला जात असताना घरापासून काही अंतरावर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला। बैलाला पाहताच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच बैलाने त्याच्यावर हल्ला केला। बैलाचे शिंग पोटात घुसल्याने ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरही बैल त्यांच्यावर हल्ला चढवत होता। ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला आहे। घाटामध्ये अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ओव्हरटेक करून जात असताना पुढे जाणाऱ्या बस व भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। सुदैवाने या धडकेनंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गालगत असलेल्या नाल्यात वळवली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली। या अपघातात बसमधील ड्रायव्हरसह 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या बसमधून एकूण 40 ते 50 प्रवास करत होते। अपघातानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसने इच्छित स्थळी रवाना करण्यात आले।